बॉसच्या घरात अभिजित आणि निकी हे दोघं इंडिव्हिज्युअल दिसले आणि तुमची एक टोळी दिसली हे भाऊंनी यांना बजावून सांगितलेलं आहे. तरी सुद्धा भाऊंच्या धक्क्यानंतर यांच्या चर्चेचं उधाण अजून थांबलेलं नाहीये. हे प्रत्येक वेळेस निकी आणि अभिजित या दोघांना नावं ठेवतानाच दिसतात आणि त्यांच्यावरतीच चर्चा चाललेली असते. अशीच काही चर्चा पुन्हा एकदा भाऊंच्या धक्क्यानंतर इकडे चाललेली आहे. तर हे तिघेजण बेडरूम एरियामध्ये बसलेले असतात आणि डीपी सांगतो की त्यांनी बिनकामाचं मला डिवचलं. म्हणजे ज्यावेळेस निकी कॅप्टन होती त्यावेळेस बिनकामाचं डिवचलं, कारण तिने स्पष्ट सांगितलेलं होतं की 3 टाइम भांडी घासणं शक्य होणार नाही, त्यामुळे आपण डिवायडेशन करू आणि तुम्ही तसं भांडी घासा. पण वैभव आणि डीपी या दोघांची जोडी असल्या कारणाने डीपीने हे मान्य केलं नाही की मला हे जमणार नाही, कशाला तू बिनकामाची नाटकी करतेस आणि हिच्या नादाला लागून तू का तुझा खेळ बिघडवतोयस, असं त्याने अभिजितला डायरेक्ट निकीच्या समोर बोललेलं होतं. त्यावरती अंकिता सांगते की तो निकी सोबत राहून ना सेम टू सेम तिच्यासारखं बोलायला लागलेला आहे. तेव्हा डीपी सांगतो की म्हणजे परिणाम तर झालाय, पण कसं आहे तो तिच्या लेवलला जाऊन अजून भांडण नाही करत, म्हणजे तो त्याच्या मूळ स्वभावात अजून आहे, पण सेम टू सेम त्याची थिंकिंग पॉवर जी आहे ती झालेली आहे. तर जान्हवी सांगते की हा ते तर होणारच होतं. तर अंकिता एक इन्सिडेंट सांगते की आम्ही बसलेलो होतो आणि तिकडून सूरज आला आणि सूरज आणि जान्हवी हे दोघं जण एका बेडीत असल्यामुळे जान्हवी जेलमध्ये होती आणि सूरज बाहेर होता. तर सूरजला प्रश्न पडायचा की कुठे झोपावं, नेमकं आत झोपावं की बाहेर झोपावं. तो आत झोपायला आलेला, तर जान्हवीला सुद्धा आत पाठवलेलं होतं. तर त्याचं म्हणणं होतं की तू सुद्धा आत जाऊन झोप किंवा सूरजने बाहेर जाऊन झोप, पण सूरजसाठी जान्हवी आतमध्ये झोपायला तयार होती. ते बोलायला संधी देऊ नये म्हणून जान्हवी अगोदरच बोलण्यापूर्वी म्हणत होती स्वतःशीच की नाही नाही मी बाहेर जाऊन झोपते. तेवढ्यात अभिजिताला हे आमचं चाललं नसतं, तुम्हाला तुमचं सगळं चालतं असं तो डायरेक्ट बोलला. म्हणजे काय आहे, इतका परिणाम तिचा झालाय असं अंकिता सांगत असते. म्हणजे प्रत्येक वेळेस निकी जशी बोलते तसं अभिजित देखील बोलायला शिकला आहे आणि हे कधीपासून तो बोलायला शिकला हेच मला कळलं नाही असं अंकिता सांगते. त्यावरती जान्हवी सांगते की काय आहे, संगतीचा परिणाम आहे. म्हणजे याआधी माझ्यावरती झालेला होता आणि आता अभिजितवरती झालेला आहे, जे की प्रत्येक वेळेस आपण एपिसोडमध्ये बघितलेलं होतं की जान्हवीला निकी शांत करण्याचा खूप प्रयत्न करत होती की तू असं बोलू नकोस, तू असं अग्रेशन दाखवू नकोस. त्यावेळेस देखील जान्हवीने मान्य केलं होतं की तुझ्यापेक्षा जास्त अग्रेशन माझ्याकडे आहे. निकीला तिने स्वतः सांगितलेलं होतं आणि हे आपण सगळ्यांनी बघितलेलं देखील आहे. आणि खऱ्या आयुष्यात जान्हवीला एकही मैत्रीण नाहीये आणि निकीला तर भरपूर मैत्रिणी आहेत. मग संगतीचा परिणाम नेमका कोणावरती झाला होता हेच जान्हवीला अजून समजत नाहीये आणि हीच गोष्ट या दोघांना देखील इकडे समजत नाहीये. त्यामुळे इथे तुम्हाला कोणाचं बोलणं चुकीचं आणि कोणाचं बोलणं बरोबर वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.